भक्तीची गंगा अव्याहतपणे पेलणारा, पीडितांना सन्मार्ग दाखवणारा, भक्तांचे अश्रू पुसणारा, भक्तांच्या दुःखावर हळुवारपणे फुंकर घालणारा, स्वतःहून भक्तांच्याकडे जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी करणारा, समाजातील जातीबंदी तोडून समाज भक्तीच्या धाग्याने गुंफणारा, सामान्य माणसाला भक्ती मार्गाची ओढ दाखवणारा, असे हे देवावतारी संत सद्गुरू बाळूमामा यांचे काही चमत्कार आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्र, मी संजय किल्लेदार. नित्य नेमाने मामा हलसिद्धनाथांचं दर्शन घ्यायचे. असेच एकदा हलसिद्धनाथांचं दर्शन घेऊन मामा मंदिरातून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर नेमाप्रमाणे त्यांचं सर्व भक्तगण मामांच्या भोवती जमा झाले. मामा मोठ्या आस्थेवाईकपणे प्रत्येक भक्ताला विचारू लागले, अरे या वर्षीच पीक पाणी कसं काय आहे तुझं, तुझी जनावरं कशी आहेत. तर ती मामानं सांगवलेली, मामा यावर्षी पीक पाणी उदंड झाले, जनावर वगैरे सगळी व्यवस्थित आहेत, परंतु आमचा हा जोडीदार रामा, या रामाचा बैल आजारी आहे. रामा मामांच्याकडे विनवणी करू लागतो, मामा थोडासा भंडारा द्या, जरा बैलावर टाकायला पाहिजे, बैल आजारी आहे. त्यावेळी मामा एक आपल्या रांगड्या भाषेत त्याला शिवी देतात, अरे सुक्काळीच्या भंडारा कशाला तुला पाहिजे, मीच येतो की बैलाकडे तुझ्या. इकडे रामाचा बैल आपल्या गोट्यामध्ये निश्चित पडलेला असतो. 8 दिवस त्यानं अन्न पाण्याला स्पर्श केलेला नसतो. रामाची बायको त्या बैलाकडे बघून रडत असते, अरे तुम्हाला आम्ही मुलाप्रमाणे जतन केलं आणि तुम्हीच असं जर तुम्ही आजारी पडला असाल तर आम्ही काय करावं, तुम्ही धड तर आम्ही धड, अशी म्हणून ती रडत असते. मामा गप्पा मारत आपल्या भक्तासमेत रामाच्या घरी येतात. अरे बैल म्हणजे कोण, शेतकऱ्याचा मित्र, आणि शेतकरी म्हणजे माझा भक्तच की, आणि बैल म्हणजे महादेवाचा नंदीच करे, असं म्हणून मामा आपल्या बटव्यातील भंडारा काढतात आणि त्या बैलावर टाकतात. आणि मित्र काय आश्चर्य, तो बैल उठून उभा राहतो. त्यावेळी रामा आणि रामाची बायको मोठ्या भक्तिभावानं मामांच्या चरणी लीन होतात. अशा पद्धतीने मित्र हो, मामांची प्राणी मात्रावर सुद्धा सत्ता होती. साल 1941. तर 1941 साली मामांचा भंडारा उत्सव एकदम रंगात आलेला होता. त्या मामाच्या भंडारा उत्सवामध्ये भारूड, कीर्तन, पोवाडा असे विविध कार्यक्रम संपन्न व्हायचे. आणि त्या वर्षी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व लोक येऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायची. अशा पद्धतीनं वर्षाला मामांचा भंडारा उत्सव मोठ्या आनंदानं पार पडायचा. आणि या भंडारा उत्सवाची सांगता पट्टणकोडुलेचे हरिभक्त परायण नारायण गोंधळी यांच्या सुश्राव्य कीर्तनानं व्हायची. नारायणबुवा गोंधळी वर्षाला आवर्जून मामांच्या भंडारा उत्सवाला हजर राहायचे. आणि नारायणबुवा आपल्या अमोघ वाणीनं सर्व भक्तगणांना कीर्तनरूपी सागरामध्ये चिंब करायचे. या वर्षीचा भंडारा उत्सव संपत आला तरीही नारायणबुवांची उपस्थिती जाणवली नाही. भक्तगण परत मामांचे सेवेकरी यांना अस्वस्थ वाटू लागलं की यावर्षी नारायणबुवांची उपस्थिती का नाही. मामानं तातडीनं आपला भक्त जयराम याला पट्टणकोडीला पाठवलं आणि त्याच्याकडून गोंधळी महाराजांना निरोप दिला की या वर्षीची कीर्तनाची सांगता ही तुमच्याकडूनच होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ताबडतोब भंडारा उत्सवाला उपस्थित राहा. इकडे मामांचा भक्त जयराम पाटील पट्टणकोडीला पोहोचतो आणि मामांचा निरोप गोंधळी महाराजांना सांगतो, या वर्षाची भंडारी सांगता तुमच्या हस्ते आहे आणि तुम्हाला तातडीनं मामाने कीर्तनासाठी याला सांगितलं. हे सांगितल्यानंतर गोंधळी महाराजांची बायको आणि गोंधळी महाराज अक्षरशः रडू लागतात. तर रडण्याचं त्यांचं कारण असं असतं की भागातून पंचक्रोशीतून गोंधळी महाराजांचं कीर्तन नावारूपाला आलेलं असतं आणि एका दृष्टानं कोणीतरी गोंधळी महाराजांना त्यांच्या सरबतातून शेंदूर पाजलेला असतो आणि त्यामुळं गोंधळी महाराजांचा आवाज हा पूर्ण बसलेला असतो. त्यामुळं गोंधळी महाराज आणि त्यांची बायको ही जयराम जवळ रडू लागतात. जयराम पाटील गोंधळी महाराजांना म्हणतात, मामांचा निरोप आहे, तुम्हाला यावंच लागेल. मामांच्या जवळ तुम्ही या, मामांना तुमचं गाऱ्हाणं मांडा, परंतु तुम्हाला यावं लागेल. यानंतर गोंधळी महाराजांची बायको सुद्धा म्हणते, तुम्ही मामांच्याकडे जावा, मामांचं दर्शन घेऊन या आणि मामाला तुम्ही या सगळ्या घडलेल्या घटनेची कल्पना द्या. शेवटी गोंधळी महाराज मामांच्याकडे जातात, मामांना घडलेला सगळा वृत्तांत सांगतात. त्यावेळी मामा म्हणतात, अरे कीर्तनाला जरी उभा राहा. तर ते गोंधळी महाराज म्हणतात, माझा आवाज मामा पुरा बसलाय, मी कीर्तन काय सांगणार. अरे बाबा कीर्तनाला तू उभा तरी राहा, पुढचं जे काय आहे ते बघून घेईल. असं पद्धतीने मामा त्याला कीर्तनाला उभा करतात. गोंधळी महाराज कीर्तनाला उभारतात. सेवेकरी मंडळ गोंधळी महाराजांनी भंडारा लावतात आणि कीर्तन सुरू होतं. कीर्तन सुरू होताना सुरुवातीलाच गोंधळी महाराज जरा अंगावरला भंडारा झाडण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी ते मामांच्या निदर्शनास येतं
मामा गोंधळी महाराजांना म्हणतात, अरे भंडारा तुला काय चावतोय की काय असं म्हणतात. भंडाऱ्याचं ताट घेतात आणि अखंड ताट गोंधळी महाराजांच्या अंगावरच ओततात. आता कर सुरू कीर्तन असे म्हणून मामा आकाशाकडे बघतात आणि तुझं कीर्तन रंगतंय का या बाळू धनगराचा तमाशा होते बघू असं म्हणतात आणि कीर्तन सुरू होतं. गोंधळी महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. हळूहळू कीर्तन रंगात येऊ लागलं. त्यांनी सेवेला घेतलेल्या अभंगाचं ते व्यवस्थितरित्या सर्व भक्तजनांना समजेल अशा पद्धतीने ते समजावून सांगू लागले. त्यांचा आवाज पूर्वीचा जो होता त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर पद्धतीने त्यांचा आवाज बाहेर पडू लागला. सर्व रसिक सर्व भक्तगण त्या कीर्तनामध्ये एवढे तल्लीन झाले की कीर्तन कधी संपलं कोणालाही समजलं नाही. ज्यावेळी गोंधळी महाराज भानावर येतात आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांचा बसलेला आवाज या कीर्तनामध्ये पूर्वीच्या पेक्षा कितीतरी पटीने सुंदर आवाज त्यांचा निर्माण झाला या कीर्तनामध्ये. आणि सर्व भक्तगणांनी त्यांचं कीर्तन मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावानं ऐकलं. त्यावेळी मामा हसतात आणि गोंधळी महाराजांना म्हणतात, गोंधळी महाराज कीर्तन तुमचं झालं का नाही? तर त्यांच्या डोळ्यातून मित्रहो अक्षरशः अश्रू येतात आणि हे अश्रू आनंदाचे असतात, कारण त्यांचा बसलेला आवाज हा पूर्वीच्या पेक्षाही सुंदर आवाज मामांच्या कृपेमुळे बाहेर पडला आणि ते मामांचं दर्शन घेतात आणि धन्य धन्य स्वतःला समजतात. तर मंडळी, आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.